Children, welcome to Lokmanya Gurukul e-learning. Today we are going to learn General Science of Standard 7, Chapter 11, Cell Structure and Microorganism. This is video number 3. Myself, Kavita Rao. Now let us see the cell has a main parts, that is cell wall, cell membrane, cytoplasm and what? Cell organelles. आता हे cell organelles मध्ये काय आहे बघूया आपण. Cell wall पहिला पाहूया आपण. The cell wall is the outermost covering of the cell. It is present only in plant cell. हे मगाशीच आपण चित्रामध्ये आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. काय सेल वॉल हे फक्त प्लांटमध्ये असतं, ॲनिमल्समध्ये ॲब्सेंट असतं. ओके. नाव प्लाझ्मा मेम्ब्रेन काय आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेन, ऑल्सो कॉल्ड द सेल मेम्ब्रेन, इज अ काइंड of thin covering. It is extremely delicate and what? Flexible, and it is the outermost covering of what? Animal cell. ओके. म्हणजे ही ॲनिमल सेलमध्ये पहिली कवरिंग आहे, म्हणजे बाहेरच्या साईडची पहिली कवरिंग आहे, आउटर मोस्ट कवरिंग. ओके. दॅट इज प्लाझ्मा मेम्ब्रेन. यू कॅन कॉल इट as also cell membrane. Next is cytoplasm, the liquid part in the cell present around the nucleus is called what? Cytoplasm. It occupies the space between plasma membrane and nucleus. मग पूर्ण त्या सेलमध्ये जे लिक्विड आहे त्याला काय म्हणतात? सायटोप्लाझम. अँड इट इज प्रेझेंट फ्रॉम वॉट? वेअर द स्पेस ऑक्युपाइड इज वॉट? प्लाझ्मा मेम्ब्रेन पासून ते न्यूक्लियसपर्यंत. न सेल ऑर्गेनल्स आर स्कॅटर्ड इन द वॉट? सायटोप्लाझम. मग हे सगळे छोटे छोटे सेल ऑर्गेनल्स आहेत ते कसे असतात? स्कॅटर्ड असतात. ठीक आहे. कशामध्ये? सायटोप्लाझममध्ये. Now next, cell organelles. This mainly includes the nucleus. म्हणजे हे वेगवेगळे पार्ट आहेत सेलच्या आतमधले. कोणते आहेत ते? न्यूक्लियस, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गोल्गी बॉडीज, लाइसोसोम, माइटोकॉन्ड्रिया, वॅक्यूल्स, प्लास्टिड एक्सेट्रा. प्लांट सेल कंटेन वॉट? क्लोरोप्लास्ट. हे एक्स्ट्रा आहे प्लांट सेलमध्ये. काय आहे ते? क्लोरोप्लास्ट. ओके. बिकॉज दे नीड टू वॉट? With the help of chloroplast, that is green color pigment, what they do? They produce food, isn't it? With the help of sunlight. So it is present in plants. Which are the common components of plants and animal cell, and which are the different one? ओके. तर कॉमन कंपोनंट कोणते आहेत? हे बाकीचे जे सेल ऑर्गनल्स आहेत ते. फक्त क्लोरोप्लास्ट नाही आहे ॲनिमल सेलमध्ये आणि काही नाही आहे, सेल वॉल नाही आहे, isn't it? ओके. The nucleus is the most important organelle of the cell. हे दोन्हीमध्ये आहे. ठीक आहे. न्यूक्लियस सगळ्यात महत्त्वाचं आहे. There is a porous double membrane around it. काय? पोरस म्हणजे काय? छोटे ओपनिंग्स आहेत किंवा होल्स आहेत. ओके. द न्यूक्लियस कंट्रोल ऑल द फंक्शन ऑफ द सेल. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण ह्याच्यातूनच बाकीच्या जसं ब्रेन आहे तसंच न्यूक्लियस आहे, ह्याच्यातूनच सगळी इन्फॉर्मेशन जात असते बाहेर. अँड द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम इज अ स्प्रॉवलिंग नेट लाईक वॉट? ऑर्गनल. एंडोप्लाझमिक काय आहे? रेटिक्युलम नेट लाईक स्ट्रक्चर आहे. इट्स फंक्शन इज टू मेक अ नेसेसरी चेंजेस इन द प्रोटीन प्रोड्यूस बाय रायबोसोम अँड सेंड देम टू द गोल्गी कॉम्प्लेक्स. म्हणजे हे सगळे एक साथ काम करतात. एकाने एक काम केलं मग दुसऱ्याने दुसरं काम करायचं, अँड इट इज ऑल कनेक्टेड. ओके. Golgi bodies are made up of several flat sacs. Okay. Now their function is what? The proper distribution of protein. म्हणजे जे काम एंडोप्लाझमिक रेटिक्युलम तेच पुढे फॉरवर्ड कोणी केलं आहे? गोल्गी बॉडीजनी. नाउ माइटोकॉन्ड्रिया अँड प्लास्टिड्स आर ऑर्गनल्स विथ अ डबल outer covering. As mitochondria produce energy, they are called as in what? Powerhouse of the cell. Mitochondria काय? एनर्जी प्रोड्यूस करतात. ठीक आहे. त्या एनर्जीला आपण ATP म्हणतो. आपण पुढच्या क्लासमध्ये जाणार तेव्हा हे शिकणार आहोत. पण आत्ता एवढंच लक्षात ठेवा की माइटोकॉन्ड्रियाला काय बोलतात? पॉवर हाऊस ऑफ द सेल. The chloroplast in the plant cell carry out what? The function of photosynthesis. मी आत्ता just with the help of sunlight what they do, and chloroplast green pigment what it does? The function of photosynthesis, that is production of food, that is carbohydrate in the plants. Now next is vacuole help to throw out waste product of the cell. Vacuole in animal cell are small, whereas there is only one large vacuole in the प्लांट सेल. हा पण डिफरन्स तुम्ही सांगू शकता. प्लांटमध्ये काय? खूप मोठा
हा एक लार्ज व्हॅक्युअल असतो प्लांट सेलमध्ये. तसेच ॲनिमल सेलमध्ये स्मॉल असतात व्हॅक्युल्स. ओके. Now use your brain power. How do the cell acquire definite shape? How are the cell protected? And what are the needs of the cell? ओके, हे पुढचा थोडा अभ्यास केला की आपल्याला हे कळेल. काय acquire the shape कसं, ते वॉटर इनटेक करतात, ठीक आहे, बाकीचे केमिकल इनटेक करतात, सॉल्ट असतं, बाकीचे प्रोडक्ट असतात, त्यामुळे ते फ्लॅसिड होतात म्हणजे थिक होतात, ठीक आहे. तर आणि सेल वॉल पण असतो, त्यांनीही शेप येतो. परत प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. हवं द सेल प्रोटेक्टेड, मग ती प्लाझ्मा मेम्ब्रेन असते तीही कोणत्या वेगवेगळ्या मटेरियलनी बनलेली असते, ती ते प्रोटेक्ट करतो सेलला. ओके. सो यू विल कम टू नो वॉट आर द नीड्स ऑफ द सेल. व्हॅरियस नीड्स ऑफ द सेल काय आहे, व्हॅरियस फंक्शन आहेत त्याचे, जे आता आपण पाहिले, ठीक आहे. टू वॉट क्रिएट प्रोटीन्स अँड ऑल, डिफरंट फंक्शन अकॉर्डिंग टू वॉट वेअर दे आर appeared in a body or in a living organism. Now मायक्रो ऑर्गॅनिझम, मग आता आपण सेलमध्ये, मग सगळ्यात छोटा सेल कोणता आहे, ठीक आहे. तर मायक्रो ऑर्गॅनिझमपासून, म्हणजे एक पूर्ण जीव हा एकच सेल असतो, जसं एक्झाम्पल अमिबा. ओके. लेट अस रिकॉल व्हॉट इज मेन बाय मायक्रो ऑर्गॅनिझम. नाव कॅटेगराइज द फॉलोइंग ऑर्गॅनिझम इन टू ग्रुप अकॉर्डिंग टू द साईज. अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना, स्नेल, एलिफंट, पिजन, वर्म्स. आता हे एलिफंट, पिजन, वर्म्स आणि स्नेल हे काय आहेत, ह्यूज ॲनिमल आहेत. ते आहेत काय, मल्टीसेलर, म्हणजे अनेक सेलनी फॉर्म झालेले आहेत. मग ऑर्गन, टिश्यू, सेल, टिश्यू, ऑर्गन सिस्टम आणि द होल ऑर्गॅनिझम. तर हे सगळे मोठे आहेत. पण छोटे छोटे कोणते आहेत ह्याच्यामध्ये, कोणते आहेत छोटे जे आहेत, ते मायक्रो ऑर्गॅनिझम, किंवा आपण मायक्रोस्कोप अंडर बघतो ते हे ऑर्गॅनिझम आहेत. इजंट इट? ओके, ठीक आहे. Now then we have learned that there are countless living organisms on the earth. On this, the organism which cannot be seen with our eye but can only be observed under a microscope, which cannot be seen with the eye and can only be observed with the help of what, microscope. They are called as a microorganism. Okay. The occurrence of microorganisms are present all around us in the air, water, soil, food, sewage, garbage, as well as in the bodies of plants and animals. हे सगळीकडे असतात मायक्रोऑर्गॅनिझम, इन्क्लुडिंग वॉट, ह्युमन्स. सम मायक्रोऑर्गॅनिझम आर सॉलिटरी म्हणजे एक 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 असे, ठीक आहे. दे लिव्ह सिंगली. ओके. जसं एक्झाम्पल आहे अमिबा आणि पॅरामेशियम. वेरस सम लिव्ह इन कॉलनीज म्हणजे त्यांचं ग्रुप्स असतात, ठीक आहे, आणि ते एकत्र राहतात. सम मायक्रो ऑर्गॅनिझम लिव्ह ऑन द रिमेन्स ऑफ डेड प्लांट्स अँड वॉट, ॲनिमल्स, म्हणजे काही डेड अँड डिकेईंग ह्याच्यावर ग्रोथ होते त्यांची, मायक्रो ऑर्गॅनिझमची. तर आपण बघूया कोणते आहेत. ऑब्झर्वेशन अँड मेजरमेंट ऑफ वॉट, मायक्रो ऑर्गॅनिझम. पहिलं आपण बघूया, डू यू नो, वी कॅनॉट सी ऑब्जेक्ट स्मॉलर देन 100 मायक्रोमीटर इन साईज विथ आर आय. म्हणजे 100 मायक्रोमीटर असेल तर आपल्याला डोळ्यांनी ते दिसणार नाही. सो वी मेक यूज वॉट, मेक ग्लास स्लाइड ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम अँड ऑब्झर्व दे अंडर कंपाऊंड मायक्रोस्कोप. However, if a magnification of 1000x power to be insufficient, then what we need to use an electron microscope. मग त्याच्यावरचा जो आहे, कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या वरचा आहे तो इलेक्ट्रॉन आहे, त्यांनी अजून शार्प इमेज आपल्याला भेटतात, ठीक आहे, अगदी साईज फार लहान असेल तर. नाव साईज ऑफ सम मायक्रोब्स, मग आता कोणते आहेत, पॅरामेशियम 100 मायक्रोमीटर आहे, बॅक्टेरिया ऑफ टायफॉइड आहे 1 to 3 मायक्रोमीटर आहे, आणि पोलिओ व्हायरस 28 नॅनोमीटर आहे. ओके. द मायक्रोब्स मेजर लेस देन 100 मायक्रोमीटर. इवन इन दिस minute organism, their organelles carried out all life processes within the single cell. म्हणजे किती अमेझिंग आहे, एवढ्या छोट्याशा, म्हणजे अगदी मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, त्याच्यामध्ये सुद्धा त्या पूर्ण एका सेलमध्ये हे सेल ऑर्गॅनल्स पूर्ण लाईफ प्रोसेस, म्हणजे ते खाणं, पिणं, एक्सक्रीट करणं, रिप्रोडक्शन करणं, त्याचं हे सगळं कॅरी आउट होतं एवढ्या छोट्याशा मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये.
Okay, now try this. Keep a moistened piece of bread or bhakri in a closed box. Observe it with after 3 to 4 days. म्हणजे एखादी भाकरी राहते की नाही किंवा जुना ब्रेड असतो त्याला आपण त्याच्यावर थोडीशी बुरशी आलेली असते ना त्याला मायक्रोस्कोपच्या खालती बघायचं आहे. ठीक आहे. ऑब्झर्व अ ड्रॉप ऑफ मडी वॉटर. ओके. ऑर वॉटर फ्रॉम अ स्टॅग्नंट पुडल अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप. म्हणजे शाळेच्या बाहेर आपलं पाणी असतं किंवा कुठेही पाणी साचलेलं असतं आणि खूप दिवस असतं ते पाणी. मग त्यातलं शेवाळं म्हणा ते गोळा करून आपण एक मायक्रोस्कोप खालती ऑब्झर्व करू शकतो. टेक अ ड्रॉप ऑफ योगर्ट ऑर अ बटर मिल्क ऑन अ ग्लास स्लाइड अँड ऑब्झर्व इट अंडर the microscope. In your notebook, draw the sketch of the microbes you observe. Okay, so I will show you or tell you what are the microorganisms we found in such type of places. ओके, फ्यू पिक्चर्स तुम्हाला खालती दिलेले आहेत. ओके, आय विल टेल यू वन मोर. सी, हा जो स्ट्रक्चर दिसतोय, ठीक आहे, दॅट इज पायरोगेरा. ओके, आणि शेवाळं म्हणतात त्याला. ठीक आहे. आणि हा जो आहे तो पंज आहे, म्हणजे जी बुरशी येते की नाही ब्रेडवर. ठीक आहे. न्यूकर आपण म्हणू शकतो त्याला. अजून वेगवेगळे त्यामध्ये व्हरायटीज स्पीशीज असतात. तर हे फंगस आहे, म्हणजे बुरशी जी येते भाकरीवर. आणि हे सगळे बॅक्टेरिया आहेत. ओके. तर आपल्याला मेन म्हणजे त्यांनी पहिलं सांगितलं आहे मॉइस्चर, त्याच्यावर फंगस येतं. नंतर पाण्यामध्ये स्टॅग्नंट वॉटरमध्ये तुम्हाला शेवाळं भेटतं. आणि दही तुम्ही घेतलं तर त्यामध्ये लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया भेटतं. ठीक आहे. हे तर ब्लड सेल आहे, तुम्ही बघितलं. हा व्हायरस आहे. देन हे पेनिसिलियम आहे, हे पॅरामिशियम आहे, हा अमिबा आहे. दिस इज ऑल्सो अ टाईप ऑफ व्हायरस. ओके, you know this. So all these are what microorganism and you cannot see them with what naked आहे किंवा त्यांचं इंटरनल जे स्ट्रक्चर आहे. तर शेवाळं तुम्ही बघू शकता, पण त्याचं स्ट्रक्चर व्यवस्थित पाहण्यासाठी तुम्हाला मायक्रोस्कोपची गरज लागते. इजंट इट? सो हे पुढे पुढे जातं. ठीक आहे. अमिबापासून थोडं मोठं, थोडं मोठं, थोडं मोठं. ठीक आहे. Okay, fine. Remaining chapter we'll see in next video. Refer to Disha app and eBharati video. Thank you, children.